जन्म घेत असतो. म्हणूनच करिरोड पश्चिम विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपल्या समोर घेऊन येत आहेत. विश्वावर अंधाराचे सावट पसरले होते. असुरराज तारकासुराने हजारो वर्षे कठोर तप करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले. ब्रह्मदेव म्हणाले, "नाग, तुला हवा तो वर." तारकासुर म्हणाला, "माझा वध फक्त भगवान शिवांच्या पुत्राच्या हातूनच हो." तथास्तु. वरदान मिळताच तारकासुराने तीनही लोकांवर हाहाकार माजवला. देवांचा पराभव झाला. धर्म संकटात आला. हतबल झालेले सर्व देव ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूंना घेऊन कैलास पर्वतावर पोहोचले. तेथे भगवान शिव आणि माता पार्वती गहन ध्यानात लीन होते. देवतांनी आर्त विनंती केली, "माते, तारकासुराचा वध फक्त भगवान शिवांच्या पुत्राकडूनच होऊ शकतो." हे ऐकताच माता पार्वतींनी कठोर तपस्या केली. त्यांच्या अखंड भक्तीने भगवान शिव प्रसन्न झाले. पण तारकासुराच्या अत्याचारांची जाणीव होताच भगवान शिवांचा तिसरा नेत्र उघडला. त्या दिव्य नेत्रातून 6 तेजस्वी अग्निस्फुलिंगे प्रकट झाली. अग्निदेव आणि वायुदेव ती धारण करू शकले म्हणून ती गंगेच्या स्वाधीन करण्यात आली. गंगेने ती 6 स्फुलिंगे एका दिव्य सरोवरातील 6 कमळांवर विसावली आणि प्रत्येक कमळातून एक दिव्य बालक प्रकट झाले. 6 कृत्तिका मातांनी त्या बालकांचे पालन पोषण केले. काही काळानंतर माता पार्वतींनी त्या 6 बालकांना आपल्या कुशीत घेतले. क्षणातच 6 बालके एकरूप झाली. प्रकट झाले 6 मुख 12 भुजा असलेले देवसेनेचे सेनापती भगवान